कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कामगारांविरोधात लागू केलेल्या 4 श्रम संहिता मागे घ्याव्यात आणि कामगारांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने त्या लागू करू नयेत अशी मागणी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीद्वारे करण्यात आली आणि त्याकरिताच आझाद मैदान येथे शुक्रवारी 3 जुलै रोजी कामगारांनी भव्य आंदोलन छेडत या कामगार कायद्यांचा विरोध केला। या आंदोलनात इंटक, HMS, आयटक, C2, ICCTU, भारतीय कामगार सेना, TUCI, बँक, विमा, गिरणी कामगार, अंगणवाडी, घरेलू कामगार, आशा स्वयंसेविका या संघटना एकत्र आल्या होत्या। गेल्या 5 वर्षापेक्षा अधिक काळ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली लढत आहेत। जवळपास 5 वेळा तरी मोठी आंदोलनं राज्यभरात छेडण्यात आली, पण सरकारच्या दयेला अद्याप पाजर फुटलेले नाहीत। तेव्हा आता या प्रश्नावर उग्र आंदोलन आम्ही छेडलं आहे असे इंटकचे महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, HMSचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती धुमाळ, भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके, C2चे विवेक मॉन्टेरो, ST कामगार नेते मुकेश तिगोटे यांनी या आंदोलनासमयी आपले विचार व्यक्त करताना म्हटले। त्या संदर्भातील वृत्तांत सादर करीत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे। या संदर्भात कामगार नेते गोविंदराव मोहिते नेमकं काय म्हणाले? सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आज कामगार कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदानामध्ये धरणं होत आहे। तुमच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट सरकारवर कितपत होईल असं तुम्हाला वाटतं? असं आहे की सरकारकडे यापूर्वी आम्ही सगळी निवेदनं दिलेली आहेत, आमची बाजू संपूर्ण सांगितलेली आहे, परंतु सरकार यावर अद्याप निर्णय घेत नाही। जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल आणि निश्चितच एक कामगारांचा असंतोष आहे हा पेटत जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी हा असंतोष रस्त्यावर होणार आहे, हे सरकारने लक्षात ठेवावं आणि सरकारने ताबडतोबने याच्यामध्ये निर्णय घेऊन हे जे काय संहिता आहेत, त्याचे रूल्स आहेत, नियम आहेत, हे सगळे मागे घ्यावेत, हेच या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। काय आलं, पावसाचं प्रमाण गेले 2 दिवस जास्त आहे, परंतु आम्ही पूर्वनियोजित आमचं 3 तारखेचं इथे या ठिकाणी आझाद मैदानावर निदर्शनं करायची असं ठरलेलं आहे, धरणं करायची। म्हणून आज पाऊस असल्यामुळं काही गाड्या लेट आहेत, काही लोक येतात पण अजून काही चहा पिण्यासाठी किंवा वॉशरूमला वगैरे जात आहेत। हे निश्चित आहे की मोठ्या संख्येने लोकांचा विरोध आहे, फक्त ते प्रत्यक्ष पावसामुळे बऱ्याच ठिकाणून लोक येऊ शकले नाही आहेत, नाही तर प्रचंड संख्या या ठिकाणी झाली असती आणि सरकारनं निश्चित जाग येईल अशीच संख्या आमच्याकडे आहे। हो, त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की सरकारने एक 17 नंबर गिरणी कामगारांच्या बाबतीत 17 नंबर कॉलम होता की त्याच्यामध्ये असं होतं की कंपल्सरी कर्जतला राहायला जात नाही, तुम्हाला मुंबईमध्ये जागाच नाही असं, परंतु आता सरकारने त्याच्यावर फेरविचार केलेला आहे। कर्जतचा जो 17 नंबर कॉलम रद्द केलेला आहे आणि मुंबईमध्ये जागा देण्याच्या बाबतीत त्यांनी विचार केलेला आहे। सर, राज्यातले केंद्रीय मंत्री आणि केंद्रातील केंद्रीय मंत्री कामगार संघटना आणि अन्य संघटनांना सोबत घेऊन याच्यातून काहीतरी सुवर्णमध्ये तोडगा काढू शकतो अपेक्षा आहे। आम्ही तशा पद्धतीने निवेदन दिलं आहे की तुम्ही जी त्रिपक्ष समिती असते, त्रिपक्ष परिषद जी आहे, या पद्धतीने कामगारांच्या नेत्यांबरोबर चर्चा करायला पाहिजे सरकारने। इव्हन मालकांचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी होते, सरकारचे आणि मालकांचे आणि कामगारांचे, असे जर एकत्र येऊन काही चर्चा केली तर त्यातून काही चांगल्या गोष्टी घडल्या असत्या, परंतु सरकारने त्याचा बिलकुल विचार केला नाही। केवळ मेजॉरिटीच्या बहुमताच्या जोरावर ते संपूर्ण कामगारांचे हक्क हिरावून घेण्याचं काम करत आहेत आणि केवळ भांडवलदारांना मदत करत आहेत। त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीची भूमिका जर घेतली तर निश्चित महाराष्ट्र शांत राहील, उद्योगधंदे व्यवस्थितपणे चालत आहेत आतापर्यंत, ते चालतील व्यवस्थित, नाहीतर सगळ्या ठिकाणी असंतोष होईल। जर अशा पद्धतीचे कायदे जर लादलेच गेले तर हे सरकार मला वाटत नाही सत्तेवर राहीलच। महत्त्वाचा कोणता जो उद्देश आहे तो याच्यातून प्राप्त होऊ शकतो असं तुम्हाला?
कामगार संघटनांशी चर्चा न करता, संसदेमध्ये विरोधी पक्षांना बरोबर घेऊन चर्चा न करता 2019 आणि 2020मध्ये कोविडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले 29 कामगार कायदे या मोदी सरकारने रद्द केले आणि नवीन 4 श्रमसंहिता मंजूर केल्या. ह्या 4 श्रमसंहिता ह्या कामगारांच्या विरोधात आहेत आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफे वाढवणार आहेत. युनियन करणं अशक्य होणार आहे, युनियन चालवणं अशक्य होणार आहे. कायम नोकरी नावाची संकल्पना संपुष्टात येते. फिक्स टर्म नावाची प्रकार आणलेला आहे. 1-2 वर्षासाठी नोकरी त्याच्यामध्ये राहणार आहे. कंत्राटी पद्धतीला सगळीकडे मुभा देण्यात आलेली आहे. सगळीकडे कंत्राटीकरण करता येईल अशी परिस्थिती आहे. किमान वेतन काय असावं त्याच्याबद्दलचा सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि 15व्या लेबर कॉन्फरन्सच्या शिफारसी याचा कुठलाही समावेश या नवीन कायद्यामध्ये केलेला नाही आहे. या कायद्यामध्ये असंघटित कामगार जे महाराष्ट्रामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त आहेत, देशामध्ये 35 कोटी आहेत, त्या असंघटित कामगारांसाठी कुठली योजना नाही आहे, कुठली सामाजिक सुरक्षा नाही आहे. हे संबंध कायदे हे कामगारांना गुलाम करणारे असे कायदे केलेले आहेत आणि फक्त मालक वर्गाचं हित त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून सर्व कामगार संघटनांचा ह्या कायद्यांना विरोध आहे. आमची मागणी आहे की हे कायदे राबवू नका, लागू करू नका. कामगार संघटनांशी चर्चा करा आणि योग्य असे कामगार हिताचं संरक्षण करतील असे कायदे करा. सर आपलं नाव सांगा. डॉक्टर DL कराड. थँक्यू.